नमस्कार. प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. काँग्रेसचे महाराष्ट्रातले जे नेते आहेत ते सातत्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला टार्गेट करत आहेत. आधी नाना पटोले झाले, मग पृथ्वीराज चव्हाणांनी शरद पवारांना लक्ष केलं आणि आता वडेट्टीवार असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे. यामध्ये सुप्रिया सुळेंकडे सुद्धा ओबीसी प्रमाणपत्र आहे. मी खात्रीलायकरित्या सांगतो, शरद पवारांकडे आहे का नाही मला माहीत नाही, पण सुप्रिया सुळेंकडे आहे असं म्हणून त्यांनी सुप्रिया सुळेंना लक्ष केलं, राष्ट्रवादीला लक्ष केलं. त्यामुळे प्रश्न हा निर्माण होतो आहे की काँग्रेस सातत्याने राष्ट्रवादीला किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाला लक्ष का करते. हेच तर आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. मित्रो, मी सुरुवात करण्याच्या आधी सांगतो, थोडासा माझा डोळा लाल झालेला आहे, काहीतरी इन्फेक्शनही झालं आहे आणि डोळ्यात काहीतरी गेलं आहे, त्यामुळे तो थोडासा लालसर वाटतो आहे. त्यामुळे तेवढं मात्र तुम्ही मला सांभाळून घ्या. तर आता मुद्दा असा आहे की काँग्रेसचा राष्ट्रवादी शरद पवार गटावर एवढा रोष का आहे, हा जर प्रश्न आपण विचारला तर त्याची काही कारणं आहेत आणि ती कारणं आपण टप्प्याटप्प्याने बघत जाऊ. त्यातलं एक पहिलं कारण म्हणजे पवारांच्या राजकीय भूमिकेविषयी जी अनिश्चितता असते ती आता काँग्रेसमध्ये जास्त वाढीस लागलेली आहे. म्हणजेच काय की आपल्याला माहिती आहे की शरद पवार एक तर मुळामध्ये राष्ट्रवादीच्या बाबतीमध्येच असं बोललं जातं की राष्ट्रवादी हा पक्ष मुळात सत्तेशिवाय राहू शकत नाही. आज 1999मध्ये शरद पवारांनी काँग्रेसमधनं बाहेर पडत राष्ट्रवादीची स्थापना केली. त्याचं कारण काय आहे त्याचा काही मी इथं परत उच्चार करत बसत नाही, पण त्यांनी काँग्रेस सोडून काँग्रेसमधनं बाहेर पडून राष्ट्रवादीची आपली स्थापना केली. पण ही स्थापना केल्यानंतर असं वाटलं होतं की शरद पवार आता काँग्रेसला एक शह देणारा पक्ष, काँग्रेसच्या विरोधामध्ये उभा राहणारा पक्ष असं सगळं चित्र असेल. पण त्याच्यानंतरच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये जेव्हा काँग्रेसला यश मिळालं तेव्हा शरद पवारांनी काँग्रेसबरोबर मिळतं जुळतं घेतलं आणि ते सत्तेमध्ये गेले. राष्ट्रवादी पक्ष हाच मुळामध्ये सातत्याने सत्तेबरोबर राहणारा, सत्तेच्या जवळ राहणारा असा पक्ष मानला जातो आणि त्यामुळे पवारांच्या एकूणच भूमिकेविषयी किंवा पवारांवर विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न त्यांच्या एकूण आत्तापर्यंतच्या राजकीय इतिहासाकडे बघितलं तर तो अनेकांना जसा पडलेला असतो तसा तो आता काँग्रेसला सुद्धा पडलेला आहे. आणि त्यामुळे पवारांच्या एकूण राजकीय भूमिकेविषयी जी काही अनिश्चितता काँग्रेसच्या मनामध्ये आहे हे त्याचं एक पहिलं प्रमुख कारण आपण म्हणू शकतो. आता यामध्ये फक्त अनिश्चितता असंच कारण आहे का, तर आता याच्या पुढच्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीला घेऊन अनेक राजकीय गणितं जी आहेत ही राजकीय गणितं यामधनं मांडली जात आहेत आणि पुढच्या काळामध्ये आता काँग्रेसला सुद्धा महाराष्ट्रामध्ये स्वतःची एक स्पेस तयार करायची आहे, स्वतःची एक जागा तयार करायची आहे आणि त्यामुळे आता काँग्रेस या मतावर येत आहे. मी येऊन ठेपलं आहे असं म्हणत नाही आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि इकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना अशा पद्धतीनं महाविकास आघाडी ही आत्ता महाराष्ट्रामध्ये आहे. ती अजून फुटलेली नाही. ती आता त्याच्यामध्ये काही फार जान उरलेली अशातला भाग नाही, पण तरी ती नावापुरती का विना ती अजून आहे. त्यामुळे आता काँग्रेसला या दोन मंडळींबरोबर खरंच चालायचं आहे का असा त्यातला एक प्रश्न आहे. आणि पुढे जाऊन जे काही महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची जी काही एकूण पडझड झालेली आहे मग ती अगदी 2011 पासून आपण बघतोय आणि 2013 नंतर जेव्हा सत्ता गेली काँग्रेसची त्यानंतर मोदी सरकारच्या काळामध्ये तर काँग्रेस ही आता उरतीये का नाही अशी परिस्थिती झाली. त्यातून महाराष्ट्रातले जे काँग्रेसचे नेते आहेत ते या गेल्या 7-8 वर्षामध्ये पूर्ण निष्क्रिय पद्धतीने काम करताना दिसलेले आहेत. म्हणजे जणू काँग्रेस जिवंत आहे का नाही महाराष्ट्रामध्ये असा प्रश्न पडावा अशी स्थिती झाली होती. पण पुन्हा एकदा आता या काँग्रेसमध्ये नवचैतन्य येऊ लागलेलं आहे आणि ते सुद्धा
राहुल गांधी सध्या ज्या पद्धतीने ॲक्टिव्ह झालेले आहेत त्या पद्धतीने पुन्हा एकदा देशभरामध्ये काँग्रेसमध्ये एक जान येते. महाराष्ट्रामधले काँग्रेसचे नेतेसुद्धा आता जोरदार ॲक्टिव्ह झालेले आहेत. त्यातून काँग्रेसचे जे काही प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ हे सुद्धा सातत्याने भाजपचा विरोध हा त्यांच्या प्रत्येक बोलण्यातनं, प्रत्येक पत्रकार परिषदेत, प्रत्येक कृतीमध्ये ते ठासून भरत आहेत. म्हणजे त्यांना हे दाखवायचं आहे की काँग्रेस हा एकमेव पक्ष असा आहे की जो फक्त भाजपच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थाने लढतो आहे. याचं कारण असं आहे की महाविकास आघाडीच्या या सगळ्या प्रयोगांमध्ये आपण बघितलेलं आहे की शिवसेनेने सुद्धा भाजप विरोधी भूमिका घेतली, पण मधल्या काळामध्ये शिवसेनेची दोलायमान स्थिती दिसली. उद्धव ठाकरे मग फडणवीसांना भेटतात, आदित्य ठाकरे फडणवीसांना भेटतात, कधी त्यांच्या रात्री फोन होतात, कधी गुप्त भेटा होतात. अशा पद्धतीच्या सगळ्या बातम्या आपण बघितलेल्या आहेत. त्यामुळे आणि अजूनही पूर्णतः हिंदुत्व सोडावं की न सोडावं या दोलायमान स्थितीमध्ये ठाकरेंची शिवसेना असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये जसं मी सांगितलं आहे तुम्हाला की राष्ट्रवादी हे सत्तेच्या बाजूने जाते. आता देखील ही सगळी चर्चा आहे की त्यांच्या पक्षातले लोक म्हणतात की आपण सत्तेबरोबर जाऊया, NDAमध्ये सामील होऊयात वगैरे वगैरे. अशी जी सगळी स्थिती आहे आता या सगळ्या स्थितीमध्ये काँग्रेसची पिछेहाट आपल्याला करून घ्यायची नाही. त्यामुळे एकला चलोरेची एक भूमिका आपण ठेवावी का या बाबतीमध्ये सध्या काँग्रेसमध्ये प्रचंड चर्चा सुरू आहेत. त्यांच्या इंटरनल ज्या बैठका होतात या बैठकांमधनं हा विषय सातत्याने मांडला जातो आहे. आणि त्यामुळे आता आगामी काळामध्ये आता 3 वर्ष आहेत निवडणुका, या 3 वर्षांमध्ये काँग्रेसला हे दाखवून द्यायचं आहे महाराष्ट्रामध्ये की भाजपला विरोध करणारा, खऱ्या अर्थाने विरोध करणारा एकमेव पक्ष जर कोणी असेल तर तो काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे. आणि त्यामुळे काँग्रेस सध्या ठाकरेंच्या शिवसेनेलाही दूर ठेवताना आपल्याला बघायला मिळते. मधल्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल की आता उद्धव ठाकरेंनी जंतर मंतरच्या आंदोलनानंतर मुंबईमध्ये आंदोलनं केली, पण याच्यामध्ये काँग्रेस कुठे फार सहभागी होताना दिसलं नाही. सध्या काँग्रेस अंतर राखून राहण्याचा प्रयत्न करत आहे. शरद पवारांच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच चालू आहे. पण शरद पवारांच्या बाबतीमध्ये एकदम काँग्रेसला शरद पवारांची साथ सोडताही येत नाही आहे. धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय, अशा पद्धतीची स्थिती ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटामधली आपल्याला बघायला मिळते. आता याच्यामध्ये मी जसं म्हणलं एक स्पेस आणि राजकीय गणितं ही याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्याबरोबर पुढचा एक प्रश्न येतो जागा वाटपाचा, जो मी याच्यामध्ये जेव्हा 3 पक्ष म्हणजे महाविकास आघाडी म्हणून जेव्हा 3 पक्ष म्हणून काम करतायत तेव्हा कितीही जरी असलं तरी आपल्या पदरामध्ये एक तर लिमिटेड जागा पडतात. त्यातून पुन्हा आपल्याला जी जागा हवी आहे ती जर आपल्या मित्रपक्षाकडे असेल तर ती आपल्याला मिळत नाही. मग ती मिळण्यासाठी आपल्याला खूप संघर्ष करावा लागतो. अशी सगळी स्थिती लोकसभेपासून विधानसभेपासून आपण बघितलेली आहे. त्यामुळे एक जागा वाटपाच्या मुद्द्यावर सुद्धा आपल्याला अडचणीचं ठरू शकतं. पुन्हा जी स्पेस आपल्याला निर्माण करायची त्याबद्दल सुद्धा असू शकतं. आणि जो एक भाजपला आपल्याला कठोर विरोध दाखवायचा आहे, करायचा आहे, तो आपले मित्रपक्ष करतायत का तर तो नाही करत आहेत. आणि त्यामुळे काँग्रेस त्या अर्थाने संभ्रमावस्थेमध्ये आहे. आणि त्यामुळे आपण बघतोय की म्हणजे शरद पवारांचे राष्ट्रवादी हा जरी मित्रपक्ष असला तरी तो थेट राजकीय प्रतिस्पर्धी सुद्धा आहे. म्हणजेच काय तर मी जसं म्हटलं की शरद पवारांनी राष्ट्रवादी सुरू केली ती मुळामध्ये काँग्रेसमधनं बाहेर पडूनच केलेली आहे. त्यामुळे आपण वोटर्स जर बघितले, मतदार जर बघितले तर काँग्रेसचा मतदार आणि राष्ट्रवादी शरद पवारांचा मतदार हा एकच मतदार आहे. हा पुरोगामी विचारांचाच मतदार आहे, जो शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा मानतो, जो पुरोगामित्व मानतो. हा सगळा जो मतदार आहे तो काँग्रेसचाही आहे आणि तो शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आहे. त्यामुळे इथं देखील त्यांची एक गल्लत होताना आपल्याला बघायला मिळते की आपला मतदार जो आहे तो विभागला जातो आहे. त्यामुळे या बाबतीमध्ये सुद्धा याचा विचार होतो आहे. आणि मग म्हणून त्याचं गणित असं मांडलं जात आहे की राष्ट्रवादी हा पुढचा आपला प्रतिस्पर्धी असेल अशा अर्थाने सुद्धा काँग्रेस या सगळ्याकडे बघताय. म्हणून सध्या जे काही काँग्रेस कॉर्नर करत आहे राष्ट्रवादीला किंवा राष्ट्रवादीला टार्गेट करत आहे त्याची अजून काही कारणं आहेत ती आपण बघणार आहोत. याच्यामध्ये मी जसं म्हटलं की पवारांचा इतिहास पाहिला तर परिस्थितीनुसार राजकीय समीकरणं बदलण्याचा ते जे काही निर्णय घेतात ती जी त्यांची क्षमता आहे ती अचाट क्षमता आहे. पण ती काँग्रेसला आता मानवत नाही आहे. म्हणजे तुम्ही
महाविकास आघाडीचा प्रयोग करा म्हटलं त्याला काँग्रेस तयार झाली, कारण त्याच्यामध्ये सत्तेमध्ये यायचं होतं. परंतु तुम्ही जेव्हा सत्तेसाठी भाजपसारख्या आपल्या परस्पर विरोधी विचारधारेबरोबर जेव्हा जुळवून घेण्याचा प्रयत्न करता तेव्हा ते काँग्रेसला नको आहे. आणि त्यामुळे जी काही ही शरद पवारांची परिस्थितीनुसार समीकरणं बदलण्याचं जी काही भूमिका असते ती काँग्रेसला याच्यामध्ये आता अस्वस्थ करणारी आहे, ती त्यांना पटेनाशी आहे. त्यामुळे आणि आता शरद पवारांच्या एकूणच भूमिकेविषयी, वाटचालीविषयी आणि त्यांच्या पूर्व इतिहास पाहता पवारांवर आता काँग्रेसचा तसा विश्वास राहिलेला नाही आहे. याचं कारण असं आहे की म्हणजे काँग्रेसच्या हे लक्षात येऊ लागलं आहे की जिथे जिथे राहुल गांधी म्हणजे अदानींच्या बद्दलचा मुद्दा मांडतायत, लावून धरतायत, तेव्हा शरद पवार काहीतरी विधान करतात आणि त्या मुद्द्यावरनं लक्ष हटवून टाकतात. भाजपमध्ये जेव्हा आपण मोदींना टार्गेट करतायत राहुल गांधी, तेव्हा त्या बाबतीमध्ये काहीतरी शरद पवार विधान करतात आणि मग त्याच्यावरनं लक्ष हटवून टाकतात. राफेलमधल्या झालेल्या घोटाळ्यावरनं शरद पवारांनी तशाच पद्धतीनं काम केलं. आणि आत्ता देखील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं एवढं मोठं आंदोलन झालं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा फार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपला टार्गेट होऊ नये हे म्हणजे एक शरद पवार जंतर मंतरच्या व्यासपीठावर जाऊन आले, ते अभिजित दिपकेंना भेटले, अभिजित दिपकेंच्या भूमिकेविषयी त्यांनी त्यांचं कौतुकही केलं आणि आम्ही तुमच्याबरोबर आहोत हेही सांगितलं. आणि अगदी थेट दुसऱ्या दिवशी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेटसुद्धा घेतली. अर्थात त्याच्यामध्ये एक भाग असा आहे की आज शरद पवार हे अत्यंत अनुभवी नेते आहेत की ज्यांनी अनेक उन्हाळे पावसाळे बघितलेले आहेत. अशा पद्धतीची आंदोलनं कशी हाताळायची हे शरद पवारांना माहिती आहे. त्यामुळे कदाचित म्हणजे ते असंही म्हणले की मी हे पंतप्रधानांना सांगायला गेलोही होतो की तुम्ही या सगळ्या आंदोलनाकडे अत्यंत गांभीर्यपूर्वक पहा. पण ही गोष्टसुद्धा काँग्रेसला तशी खटकलेली आहे. कारण यातनं केवळ हीच चर्चा झाली का, कारण अनेक विषय सध्या सुरू आहेत. एकतर NDA बरोबर जाण्याचा विषय सुरू आहे, भाजपमध्ये विलिनीकरणाचा विषय सुरू आहे, भाजपमध्ये सत्तेमध्ये जाण्याचा विषय सुरू आहे. तर त्यामुळे असे अनेक विषय सुरू असताना तुम्ही पंतप्रधानांची भेट घेताय हे काही काँग्रेसला फारसं पटलेलं नाही आहे. आणि त्यामुळे मग काँग्रेसकडनं महाराष्ट्रामध्ये तरी आपण बघतोय की सातत्याने या नेत्यांकडनं, मग नाना पटोले असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील आणि आता वडेट्टीवार असतील, या नेत्यांकडनं सातत्याने टार्गेट होताना बघायला मिळत आहे. आणि म्हणूनच सुप्रिया सुळे यांनी आज वडेट्टीवारांच्या या वक्तव्यानंतर त्यांनी जे काही एक प्रत्युत्तर दिलेलं आहे किंवा त्यांनी त्याच्यावर जे उत्तर दिलेलं आहे माध्यमांच्या समोर येऊन, ते फार महत्त्वाचं आहे. की सुप्रिया सुळे असं म्हणाल्या की काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गटाला का टार्गेट करतं हे मला समजत नाही आहे, आम्हालाच का टार्गेट केलं जातं आहे, त्यातून ते मलाच का टार्गेट करतायत हे मला कळत नाही आहे. आणि खरं तर माझं आणि काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाचं म्हणजे वरिष्ठ नेतृत्वाचे आमचे खूप चांगले संबंध आहेत. आम्ही सातत्याने भेटत असतो, आम्ही एका वेगवेगळ्या मुद्द्यांवर एक चर्चा करत असतो, बोलत असतो. त्यामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीची विधानं होत आहेत ती मी राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील किंवा त्यांचे काँग्रेसचे जे कोर कमिटीचे सगळे मंडळी आहेत त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे की अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आम्हाला टार्गेट केलं जात आहे. आणि एक महाविकास आघाडी म्हणून, एक मित्रपक्ष म्हणून हे लक्षण काही चांगलं नाही. जर आगामी काळामध्ये आपल्याला एकमेकांच्या बरोबर चालायचं असेल तर मात्र अशा पद्धतीची विधानं या नेत्यांनी टाळली पाहिजेत आणि त्या बाबतीमध्ये तुम्ही लक्ष घाला, अशा पद्धतीचं मी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना सांगणार असल्याचं देखील सुप्रिया सुळेंनी सुतोवाच केलेला आहे. याच्यानंतर शशिकांत शिंदे जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी तर मग त्याच्याही पुढे जाऊन विधान केलं आहे की 2014मध्ये जी आमची सत्ता गेली ती काँग्रेसमुळेच गेलेली आहे. काँग्रेसच्या या अशा वागण्यामुळे 2014 साली आपली सत्ता आली नाही, हे मोठं विधान शशिकांत शिंदे यांनी केलेलं आहे काँग्रेसच्या बाबतीमध्ये. म्हणजे तुम्ही जर आम्हाला टार्गेट करताय, तुम्ही जर आम्हाला लक्ष करताय तर आम्ही सुद्धा मग तुम्हाला याच्या पुढच्या काळामध्ये लक्ष केल्याशिवाय राहणार नाही, हाच संकेत याच्यातनं आता शरद पवार गटाचे नेते देऊ लागलेले आहेत. पण आता या दोघांमधली जी काही वाद आहेत, राग आहेत, द्वेष आहे, लोभ आहे, जो काही आहे तो या दोघांनाही फार परवडणार आहे का? आज या दोघांनाही एकमेकांची गरज आहे का? असा जर का आपण प्रश्न उलट विचारला तर होय,
आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांनाही एकमेकांची गरज आहे. राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये बघायला गेलं तर आता राष्ट्रवादी महाराष्ट्रामध्ये शरद पवार जरी असले, शरद पवार हे त्याचे सर्वेसर्वा असले, शरद पवार एक अत्यंत अनुभवी नेते, चाणक्य असं म्हणून जरी असलं तरी शरद पवारांचे राष्ट्रवादी आज तशी कमजोर झालेली आहे. कारण अजित पवारांनी राष्ट्रवादी बाहेर पडले. आज अजित पवारांचा गट जो आहे राष्ट्रवादीचा तो सत्तेबरोबर आहे. त्यामुळे शरद पवार जे आहेत तसे शरद पवारांची राष्ट्रवादी ही कमजोर पडली आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये जर का आपल्याला वाटचाल करायची असेल तर काँग्रेसची साथ ही आपल्याला त्या दृष्टीनं लागणार आहे आणि हे राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुद्धा माहिती आहे. आणि म्हणूनच सुप्रिया सुळे म्हणाल्या की मी काँग्रेसच्या वरच्या नेत्यांबरोबर मी बोलणार आहे. आता दुसरं आहे, जसं शरद पवारांनी याची गरज आहे तशी काँग्रेसला सुद्धा गरज आहे. जरी आज राहुल गांधी हे सध्या म्हणजे नेक्स्ट PM म्हणून राहुल गांधींकडे बघितलं जात आहे. राहुल गांधींच्या मागे आज तरुणाईचा मोठा एक लोंढा वळताना आपल्याला बघायला मिळतोय. सध्या राहुल गांधींचं एक वातावरण तयार झालं आहे महाराष्ट्रामध्ये. तरी आपण विचार केला देशभरामध्ये सुद्धा राहुल गांधींच्या एकूणच चर्चा आहे होताना दिसते आहे. आणि त्यामुळे मग महाराष्ट्रातलं जे काही सगळं वातावरण आहे ते त्या दृष्टीनं प्रभावित झालेलं आहे. आणि म्हणून काँग्रेसला असं जरी वाटत असलं तरीही काँग्रेसला शरद पवारांच्या राष्ट्रवादीची गरज यासाठी आहे कारण शरद पवारांचं जे काही ग्रामीण महाराष्ट्रातला जो कनेक्ट आहे, जे त्यांचं ग्रामीण महाराष्ट्रातलं जे नेटवर्क आहे हे अत्यंत तगडं आहे. म्हणजे आत्तापर्यंत भाजपने सुद्धा शरद पवारांना संपवणं म्हणजे त्यांच्या राष्ट्रवादीला संपवणं याचे खूप जरी प्रयत्न केलेले असले तरी भाजपला त्याच्यामध्ये यश आलेलं नाही. कारण महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये शरद पवार नावाचं जे वलय आहे त्यांचा जो काही कनेक्ट आहे त्यांचा जो काही राष्ट्रवादीचा प्रभाव आहे तो प्रचंड आहे. आणि त्यामुळे त्याची गरज काँग्रेसला पडणार आहे हे काँग्रेसला माहिती आहे. आणि त्यामुळे त्या अर्थाने देखील काँग्रेसला शरद पवारांची गरज आहे. दुसरा विचार केला तर सहकार क्षेत्रामधलं जे काही शरद पवारांची जी पकड आहे सहकार क्षेत्रावर, शरद पवारांचं राजकारणच मुळामध्ये जे काही सगळं उभं राहिलेलं आहे आजपर्यंतचं ते सहकार क्षेत्राच्या माध्यमातून राहिलेलं आहे. त्यामुळे शरद पवारांची सहकार क्षेत्रावरची जी पकड आहे ती काय आहे याची जाणीव काँग्रेसला आहे. त्यामुळे त्याही अर्थाने काँग्रेसला शरद पवारांची गरज राहणार हेही तितकंच नक्की आहे. हे जे दोन मुद्दे आपण बघितलेले आहेत त्यानुसार नंतर मग असा प्रश्न पडतो, मग काँग्रेसचे नेते जे टीका करतायत ही खरंच टीका आहे की ज्याला म्हणतो आपण एक पॉलिटिकल प्रेशर हे आणण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणजे काँग्रेसला गरज आहे तशी ती तुम्हालाही गरज आहे. पण तुम्ही सातत्याने ज्या वेगवेगळ्या भूमिका घेताय, भूमिका बदलताय, तुम्ही जे काही भाजपबरोबर त्यांच्या भेटीगाठी घेताय, त्यांच्या नेत्यांशी भेटतात, याला कुठेतरी रोख लावण्यासाठी, याला कुठेतरी बंद घालण्यासाठी की बघा तुम्ही जर असं काही केलं तर मग आम्ही तुमच्यापासून फारकत घेऊ शकतो हे सांगण्यासाठी, ज्याला आपण पॉलिटिकल प्रेशर म्हणतो. आणि मग त्यासाठी राष्ट्रवादीला थोडंसं आपण डॅमेज केलं अशा पद्धतीची विधानं करून तर मग म्हणजे कारण तुम्ही बघा पृथ्वीराज चव्हाण काय म्हणालेले आहेत तर पृथ्वीराज चव्हाणसुद्धा असं म्हणालेले आहेत की शरद पवारांनी मनुवादी विचारांच्या बरोबर कधीही जाऊ नये कारण त्यांच्या राजकारणाचा पोत जो आहे तो पुरोगामी विचारांचा राहिला आहे, शाहू फुले आंबेडकरी विचारांचा राहिला आहे. त्यामुळे त्यांनी मनुवादी विचारांबरोबर जाऊ नये हे सांगून एक प्रकारे पृथ्वीराज चव्हाणांनी हेही दाखवून दिलं आहे की ते तिकडे जात आहेत आणि हेही सांगण्याचा प्रयत्न केला आहे की तुम्ही जाऊ नयेत. वडेट्टीवारही सांगतायत की आता ते जे मराठा OBC राजकारण आहे याच्यातनं वडेट्टीवारांनी एक टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. पण हे टार्गेट काय की तुम्ही जर आमच्यापासून दूर जात असाल तर मग आम्हाला हे टार्गेट करावं लागेल. म्हणजे तुम्ही दूर जाऊ नये यासाठीचा जो आपण एक म्हणतो ना पॉलिटिकल एक प्रेशर किंवा एक दबाव हा त्या अर्थाने तयार करण्याचं काम सध्या काँग्रेस करता आहे असं देखील म्हणायला हरकत नाही आहे. आणि हे म्हणजे जसं पवार त्यांची उपयुक्तता दाखवत असतात त्या पद्धतीने आता काँग्रेससुद्धा तुम्हालाही आमची गरज आहे आणि त्यामुळे तुम्ही आणि आपण एका पेजवर राहिलो तर ह्या गोष्टीचा आपल्याला फायदा होईल. पण आता या दोघांमध्ये अडचण काय आहे तुम्हाला मी सांगतो. म्हणजे दोघांनाही एकमेकांची गरज आहे. पण दोघांनाही एकमेकांची गरज असताना काँग्रेसला काय वाटतंय माहिती आहे का की पवारांच्या अटीवर आपल्याला राजकारण नको आहे. पवारांच्या अटींवर म्हणजे काय की तुम्ही म्हणाल की उद्या शिवसेनेलाही बरोबर घेऊ, जागा वाटपाचं जसं पवार म्हणतील तसं ठरवायचं, मग उद्या नेता कोण करायचा हे देखील पवारांच्या विचारांनी होणार. हे आतापर्यंत झालेलं आहे. इव्हन याच्याही आधी काँग्रेसवर
शरद पवारांचा खूप मोठा पगडा राहिलेला आहे, प्रभाव राहिलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या बाबतीमध्ये विचार करताना काँग्रेसला पवारांचा सल्ला घ्यायला लागायचा. मग पवार म्हणायचे की ठीक आहे, यांना मुख्यमंत्री करा, आणि मग काँग्रेसही करायची. असा एक पहिला इतिहास आपण बघितलेला आहे. त्यामुळे आता काँग्रेसला ते नको आहे, म्हणजे पवारांच्या अटींवरचं राजकारण आता काँग्रेसला खेळायचं नाही आहे. हे जसं काँग्रेसकडनं आहे, तसंच राष्ट्रवादीकडनं सुद्धा काय आहे की तुम्हाला सोबत राहायचं असेल तर समान भागीदारी हवी, आणि काँग्रेसचं वर्चस्व मान्य करणार नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही कमजोर पडलो आहे, तर ते आम्ही मान्य करणार नाही. आम्हाला समान बरोबरी देत असाल तर आम्ही तुमच्याबरोबर आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडनंही होतो. आणि म्हणून ते मग वेळोवेळी मुख्यमंत्र्यांची कोणीतरी भेट घेतं, कोणी पंतप्रधानांची भेट घेतं. सुप्रिया सुळे कधी जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटतात, कधी जयंत पाटील भेटतात, कधी तिकडे शरद पवार पंतप्रधानांना भेटतात, कधी अमित शहांना सुप्रिया सुळे भेटतात. हे देखील राष्ट्रवादीसुद्धा एक दबावाचं राजकारण हे खेळत असतं. पण या सगळ्याच्या नंतर जर का आपण एक विचार केला साधारणतः, तर पुढच्या काळामध्ये आत्ता मला तरी असं वाटतं या सगळ्या प्रकरणानंतर काँग्रेस जे लक्ष करत आहे, काँग्रेसच्या बहुतांश लोकांचं आता असं म्हणणं आहे की 2029ची लढाई ही आपण स्वबळावर लढावी. आपल्याला राष्ट्रवादी बरोबर नको आहे. राष्ट्रवादी हा आपला प्रतिस्पर्धी आहे आणि त्याला आपल्याला बरोबर घ्यायचं नाही आहे. अशा पद्धतीच्या एका विचारांवर हे सगळं चालू आहे. पण त्यातला दुसरा प्रवाह असं म्हणतोय की जर का आपण वेगळे वेगळे राहिलो काँग्रेस आणि राष्ट्रवादी, तर आपला मतदार एक आहे, तो मतदार विभागला जाईल आणि त्याचा फायदा पुन्हा एकदा भाजपला होईल. असे देखील काही प्रवाह हे काँग्रेसमध्ये सुद्धा आहेत आणि राष्ट्रवादीमध्ये सुद्धा आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये आता नेमकं काय घडतं आहे, ही खरंच जी विधानं अशा पद्धतीने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला टार्गेट करणारी होत आहेत, ती कमी होतील का हे बघणं गरजेचं आहे. आणि इकडे शरद पवार खरंच आपली एखादी भूमिका स्पष्ट करतायत का की आम्ही NDA सोबत जाणार आहोत किंवा नाही जाणार आहोत. शरद पवार म्हणतात, पण ते जेव्हा म्हणतात त्याच्यानंतर काहीच दिवसांमध्ये सुप्रिया सुळे म्हणतील असतील किंवा त्यांचे काही वरिष्ठ नेते असतील, ते सत्तेतल्या कुठल्या तरी मोठ्या नेत्याबरोबर भेटीगाठी करताना दिसतात. त्यामुळे याही पुढच्या काळामध्ये एकूणच जर का काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकत्र चालायचं असेल तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा आणि शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करणं हे अत्यंत गरजेचं राहणार आहे. तुम्हाला सुद्धा काय वाटतंय नक्की कळवा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. धन्यवाद.